नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर। या व्हिडिओमध्ये आज आपण या कर्मचाऱ्यांना आता पेन्शन मिळणार का याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात। त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर यामध्ये मित्रांनो, अग्निपथ योजनेअंतर्गत भरती झालेल्या अग्निवीरांची पहिली तुकडी या वर्षाच्या अखेरीस त्यांचा कार्यकाळ पूर्ण करेल। 2022 मध्ये सुरू झालेल्या अग्निपथ योजनेने भारतीय सैन्य, भारतीय नौदल आणि हवाई दलातील सैनिकांच्या भरती प्रक्रियेत मोठा बदल घडवून आणला। हे तरुण सैनिक त्यांचा गणवेश सोडण्याची तयारी करत असताना एक प्रमुख प्रश्न चर्चेचा विषय बनला आहे। निवृत्त होणाऱ्या अग्निवीरांना पेन्शन मिळेल का? चला जाणून घेऊया। सध्याच्या नियमानुसार आजीवन पेन्शन नाही। अग्निपथ योजनेच्या सध्याच्या तरतुदीनुसार अग्निवीरांना 4 वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर पारंपरिक पेन्शन किंवा ग्रॅच्युटी मिळणार नाही। पेन्शनचे फायदे फक्त सशस्त्र दलाच्या नियमित कॅडरमध्ये सामील होणाऱ्यांनाच उपलब्ध आहेत। याचा अर्थ असा की कायमस्वरूपी नियुक्त न झालेले 75% अग्निवीर आजीवन पेन्शनशिवाय बाहेर पडतील। सेवा निधी पॅकेज: निवृत्त होणाऱ्या अग्निवीरांना पेन्शनऐवजी अंदाजे रुपये 11.71 लाखांचा एक वेळचा सेवा निधी पॅकेज मिळेल। ही रक्कम अग्निवीरांच्या मासिक योगदानातून आणि सरकारी योगदानासह व्याजाद्वारे जमा केली जाते। संपूर्ण रक्कम आयकरमुक्त आहे। नियमित सशस्त्र दलात सामील होण्याची संधी: सर्व अग्निवीर 4 वर्षांनी निवृत्त होणार नाहीत। कामगिरी, शिस्त आणि वैद्यकीय तंदुरुस्तीच्या आधारे प्रत्येक बॅचच्या 25% लोकांना सशस्त्र दलाच्या नियमित कॅडरमध्ये समाविष्ट केले जाईल। निवडलेले लोक नंतर पारंपरिक सैनिकांप्रमाणे सैन्याच्या मानक सेवा अटींचे पालन करतील, ज्यामध्ये पेन्शन आणि इतर दीर्घकालीन लाभांचा समावेश आहे। CAPF आणि राज्य पोलीस दलांमध्ये आरक्षण: 4 वर्षांनी निवृत्त होणाऱ्या 75% लोकांसाठी सरकारने सेवोत्तर अनेक संधी जाहीर केल्या आहेत। गृह मंत्रालयाने CRPF, BSF, CISF आणि आसाम रायफल सारख्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये अग्निवीरांसाठी 50% पर्यंत रिक्त जागा राखीव ठेवल्या आहेत। शिवाय उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांनी पोलीस भरतीमध्ये अग्निवीरांसाठी आरक्षण जाहीर केले आहे। निवृत्तीनंतर अग्निवीरांना त्यांच्या सेवेदरम्यान मिळवलेल्या तांत्रिक, ऑपरेशनल आणि नेतृत्व कौशल्यांचे दस्तऐवजीकरण करणारे अधिकृत अग्निवीर कौशल्य प्रमाणपत्र देखील मिळेल। खाजगी क्षेत्रात या प्रमाणपत्रांना मान्यता मिळावी यासाठी सरकार उद्योग संस्थांसोबत काम करत आहे। तर मित्रांनो, हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती। अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।